न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे परंडा तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारक यांनी आपापल्या रास्तभाव दुकानदार यांच्याकडे जाऊन आपल्या शिधापत्रिकेतील कुटुंबातील व्यक्तींचे ई-केवायसी करून घ्यावे असे आवाहन केले। परंडा तालुक्यातील एकूण 1,13,000 शिधापत्रिका धारक आहेत। त्यामध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारक 4,211 आहेत, तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत 43,243 शिधापत्रिका धारक आहेत। अशा सर्व शिधापत्रिका धारकांचे कुटुंबातील व्यक्तींचे केवायसी करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। याकरिता सर्व शिधापत्रिका धारक यांनी आपल्या गावातील दुकानदार यांच्याकडे जाऊन आपल्या शिधापत्रिकांमधील जेवढ्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत त्या सर्व व्यक्तींचे केवायसी करून घेणे आवश्यक आहे। भविष्यात ज्या व्यक्तीने ई-केवायसी झालेले नाही अशा व्यक्तींचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे। जर ई-केवायसी केले नाही तर तुमचे नाव शिधापत्रिकेची यादीमधून काढून टाकले जाणार आहे। म्हणजेच रेशन कार्ड सरकारने आहे आणि यानंतर मोफत राशन मिळणार नाही। त्यामुळे रेशन कार्डमध्ये ई-केवायसी करणे आवश्यक आहे। तालुक्यातील मधील रहिवाशांकडे जुने शिधापत्रिका असेल तर त्यांना आधार कार्डद्वारे त्यांची पडताळणी करून घ्यावी लागेल। जर नवीन शिधापत्रिका असेल तर त्यांना आधार कार्डद्वारे पडताळणी करून घ्यावी लागेल। नवीन सदस्यांसाठी आधार कार्ड त्यांनी करून घेणे आवश्यक आहे। राशन कार्ड दुकानदाराकडून आधार पडताळणी करून घ्यावी लागेल। दुकानांमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकते। यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही। सरकारने सुरू केलेल्या नियमांप्रमाणे पात्र असणाऱ्यांनाच मोफत राशन दिले जाणार आहे। या योजनेसाठी पात्र आहेत अशा कुटुंबांना राशन दिले जाणार आहे, अन्यथा नावे काढून टाकली जाणार आहेत। परंडा तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे परंडा तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारक यांनी आपापल्या रास्तभाव दुकानदार यांच्याकडे जाऊन आपल्या शिधापत्रिकेतील कुटुंबातील व्यक्तींचे ई-केवायसी करून घ्यावे असे आवाहन केले आहे। तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारक यांना कळविण्यात येते की शासनाने सर्व शिधापत्रिका धारकांचे कुटुंबातील व्यक्तीचे ई-केवायसी करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। करिता सर्व शिधापत्रिका धारक यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदार यांच्याकडे जाऊन आपल्या शिधापत्रिकामधील जेवढे व्यक्तींचे नावे समाविष्ट आहेत त्या सर्व व्यक्तींचे ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे। भविष्यात ज्या व्यक्तींचे ई-केवायसी झालेले नाही अशा व्यक्तींचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे। तरी सर्व शिधापत्रिका धारक यांनी आपापल्या रास्तभाव दुकानदार यांच्याकडे जाऊन आपल्या शिधापत्रिकेतील कुटुंबातील व्यक्तींचे ई-केवायसी करून घ्यावे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।